नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई सर्जा अष्टवास्तू. आणि मी आपला ज्योतिष मार्गदर्शक म्हणा किंवा आपला ज्योतिष सेवक म्हणा, महेश गोळे आपल्या सेवेमध्ये पुन्हा एकदा उपस्थित. मित्रांनो, आम्ही या चॅनलमध्ये जसं आधी म्हटलं काही व्हिडिओजमध्ये की कुंडलीतलं बेसिक ज्ञान, जे मूलभूत ज्ञान आहे ते देण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहोत. त्यासाठी कुंडलीतले जे 12 घरं असतात त्या घराबद्दल एक एक करून आपण एकेका व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्या आधी 3 घरांबद्दल माहिती देऊन झालेली आहे आणि आज आपण पाहणार आहोत की कुंडलीतलं 4थं घर हे नेमकं काय असतं आणि याच्यातून कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी एक प्रतिकात्मक कुंडली इथे लावलेली आहे, ज्याच्यामध्ये 4थं घर आम्ही इथं त्याला प्रदर्शित केलेलं आहे. आपण बघू शकता. याच्यातली जसं आम्ही नेहमी म्हणतो या 4थ्या घरातील राशी कुठली असेल, पण हे घर मात्र स्थिर असतं, याला 4थं घरच म्हटलं जातं. आता आपण जाणून घेऊया की कुंडलीच्या या 4थ्या घरातून नेमकं काय पाहिलं जातं आणि काय पाहावं आणि कसं पाहावं. मित्रांनो, हे कुंडलीचं 4थं घर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण याच्यातूनच माणसाचं सुख पाहिलं जातं. जर एखादा माणूस आयुष्यामध्ये सुखी आहे किंवा दुःखी आहे किंवा सुख मिळतंय की नाही मिळत हे पाहायचं असेल तर कुंडलीचं 4थं घर पाहावं लागतं. एखादं आपल्याला असतं ना की आयुष्यामध्ये अरे फारच दुःख आहे, असं कोणी म्हणत असतं की किती काही करा तर दुःखाचं प्रमाण काही कमी होत नाही, काही करा, काहीतरी प्रयत्न केले तरी दुःख काही आयुष्यातून जात नाही. तर काही लोक म्हणतात नाही, परिस्थिती काही असली तरी आम्हाला अत्यंत सुख प्राप्त आहे, आनंद आहे आयुष्यामध्ये, सुखयुक्त आयुष्य आहे असं म्हणणारे लोक असतात. तेव्हा त्यांचं 4थं घर हे चांगलं असतं आणि त्यांच्या वाट्याला नेहमी दुःखाचं शब्द ते नेहमी रटत असतं. तर या समजून जावं की त्यांच्या 4थ्या घरामध्ये काहीतरी दुष्परिणाम किंवा अयोग्य असे तिथे काहीतरी घटक जमलेले आहेत. याच्याशिवाय काय तर भूमी म्हणजे काय, जर जमीन आपण म्हणतो की जमीन आहे, तर जी जमीन आपल्याला मिळते, कोणी प्लॉट्स घेतं, कोणी अन्य शेती जमीन असेल किंवा कोणी व्यवसायासाठी काही जमीन घेतली असेल, तर हे सुद्धा या 4थं घरातून पाहिलं जातं. त्याच्याशिवाय वाहन, त्याचं सौख्य, वाहन आपल्याला मिळेल की नाही मिळेल. 4 पायाचं वाहन असेल किंवा 2 पायाचं वाहन असेल तर ते वाहन आपल्याला कसं मिळेल, काय मिळेल, तर याचा विचार देखील या 4थं घरातून केला जातो. त्याच्याशिवाय आपलं जे घर असतं, स्वतःचं घर आहे की भाड्याचं आहे, याचा विचार. नंतर माझं स्वतःचं घर बनेल का माझ्या मालकी हक्काचं, किंवा माझं घर कसं असेल, छोटं घर असेल, चाळीतलं घर असेल, एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅटमधलं घर असेल, एखादा प्रशस्त बंगला असेल, की बंगल्यापेक्षा मोठं असं जास्तीत जास्त असं भव्य दिव्य असं एखादं मोठी इमारत माझी असेल, तर हे सगळे विचार या 4थं घरातून केले जातात. याशिवाय आपण पाहतो की आई जी आपली असते, आईचं सौख्य सुख हे सुद्धा या 4थं घरातून पाहिलं जातं. याच्याशिवाय मान सन्मान जो आपल्याला आपले जे मित्र असतात मूलतः, तर त्या मित्रांपासून आपल्याला काय परिणाम मिळतील, मान सन्मान मिळेल त्यांच्यापासून की दुःख मिळेल, आपल्याला त्रास देतील का आपले मित्र, की आपल्याला मदत करतील, हे सुद्धा या कुंडलीतल्या 4थ्या घरातून पाहिलं जातं. आपण असं बऱ्याचदा म्हणतो ना की अरे कसले मित्र एकही ठीक नाही, वेळेला कोणी मदतीला येत नाही, किंवा मला मित्र झाले पण त्या मित्रांनी माझ्याकडून काहीतरी घेतलं आणि परत ते आलेच नाहीत, निघून गेलेत, अशा स्वरूपाचं. जेव्हा गरज तेव्हा कोणीच मित्र आला नाही. किंवा काही लोकांचं असं असतं की अरे मित्र चांगले आहेत, कधी गरज पडली की आवाज दिला की 1000 मित्र एकदम जमून येतात आणि कुठल्याही संकटातून त्वरित बाहेर काढतात. हा सुद्धा अनुभव येतो काही लोकांना. कोणाकडे उत्कृष्ट दर्जाचा चांगला मोठा महाल असतो, तर कोणाला घरही मिळत नाही. काय मिळत नाही तर विषय असा होतो की आपले 4थं घर जर खराब झालं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळणार नाही. चांगली जमीन मिळणार नाही, चांगलं घर मिळणार नाही, स्वतःचं घर मिळणार नाही, चांगले मित्र लाभणार नाहीत जे आपल्या जीवास जीव देतील, किंवा आईपासून सौख्य आपल्याला मिळणार नाही, आईपासून दूर जावं लागेल, किंवा आईसोबत काही मतभेद होतील. हे सगळं कशामुळे होईल, जेव्हा आपल्या 4थ्या घरामध्ये काही दोष निर्माण झाले असतील. आणि याच्या विपरीत, याच्या उलट, जर आपलं 4थं घर चांगलं असेल, शुभग्रहांनी युक्त असेल, जसं मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं शुभ ग्रह कोणते, तर चंद्र, गुरु, बुध आणि शुक्र, मंगळ आणि सूर्य हे आपण ज्यांना म्हणतो की जे उग्र ग्रह आहेत, तर त्यांचं क्रूर फलदाता असल्यानं म्हटलं जातं. आणि जर याच्या विपरीत म्हणजे जे पाप फलप्रदाता ग्रह आहेत, ज्याला मध्ये आपण म्हणतो शनी महाराज आहे, केतू महाराज, राहू महाराज यांचा संबंध म्हणता, यांच्यामुळे काही तिथे दुर्योग निर्माण झाले, तर मात्र जसं मी म्हटलं की ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या निगेटिव्ह गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पाहायला मिळतात. आणि जर आपल्याला जाणायचं असेल, आपल्याला अजून काही याबद्दल विचारायचं असेल, आपण आम्हाला कमेंट करू शकता. तसं आपण आपल्याबद्दल लिहू शकता की आपल्याला आयुष्यामध्ये कसं सुख मिळतं आहे, म्हणजे आपल्याला आपल्या आईपासून कसं सुख मिळतं आहे, आपल्या मित्रांपासून कसं आपले संबंध आहेत,
किंवा आपलं घर, जमीन यापासून आपल्याला काय प्राप्ती झाली किंवा आपलं स्वतःचं घर आहे का, ते आपण कमेंटमध्ये लिहू शकता. आपले काही प्रश्न असतील तर ते आपण या आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहून आम्हाला पाठवू शकता. आपल्या प्रत्येक कमेंटचं आम्ही वाचन करून त्या पद्धतीने आपल्याला उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करू. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर निश्चितपणे आपण याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम.